हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम। मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल अटकेत। अरविंद केजरीवालच घोटाळ्याचे मास्टरमाइंड। केजरीवालांनी 600 कोटी कमावले तर 45 कोटी रुपये हवालामार्फत गोव्याला पाठवले। ईडीचा कोर्टात मोठा दावा। माझं जीवन देशासाठी समर्पित, जेलबाहेर असो की जेलमध्ये असो देशासाठी काम करत राहणार। अटकेनंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, तिकीट देण्याचा राज्याने नाही राष्ट्रीय नेत्यांनी ठरवलं। बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। मला लोकसभा लढवायची नव्हती, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं। बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडेंचं विधान। भाजपकडून राऊतांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार। राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं, आयोगाने कारवाई करावी। राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपकडून आयोगाकडे तक्रार। सागर बंगल्यावर सलग दुसऱ्या दिवशीही बैठकांचा धडाका। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। भाजपच्या निवडणूक संचलन समितीच्या बैठकीनंतर धाराशिव, यवतमाळ, वाशिम, दक्षिण मुंबईच्या जागेबाबत चर्चा। पक्ष घड्याळ आणि झेंडा सर्व चोरून घेऊन गेले। चोरी होते पण आपण घर चालवणं बंद करत नाही। शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा। तर तुतारी घेऊन नव्या उमेदीनं काम करू, पवारांना विश्वास। पक्षाने आदेश दिल्यास भंडारा गोंदियातून लोकसभा लढणार। पक्ष देईल तो आदेश मान्य करावा लागेल। नाना पटोलेंकडून उमेदवारीचे संकेत। बारामतीतून निवडणूक लढण्यावर शिवतारे ठाम, कमळ चिन्हावरही लढण्याची तयारी। शिवतारेंची भूमिका तर युती धर्म पाळायला लागेल अशा स्पष्ट सूचना शिवतारेंना दिल्यात। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याची तात्काळ हकालपट्टी करावी। अजित पवार गटाचे उमेश पाटील आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।